वेलकम स्टुडंट्स. आज आपण खूप छान आणि इंटरेस्टिंग टॉपिक स्टडी करणार आहे. नाव आहे ड्रग्स फॉर कॉन्स्टिपेशन अँड द डायरिया. टुडे वी लर्न ओनली कॉन्स्टिपेशन. इन नेक्स्ट video we will study diarrhea. Let's start. First question is arise, what is mean by constipation? Why this constipation is occur or the meaning of this constipation? ठीक आहे. मग असं इमॅजिन करा की आपण डेली फूड घेतो. मग ते फूड सलायवामध्ये गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये डायजेस्ट होतं. After digestion, these waste material is excreted throughout the body. पण कॉन्स्टिपेशन मध्ये काय होतं तर ते जे अनवॉन्टेड मटेरियल आहे ते फॉर द लॉंगर पिरियड ऑफ टाइम इंटेस्टाईन मध्ये अक्युमुलेट होऊन राहतं आणि कॉन्स्टिपेशन कॉज होतं. ओके. Then abnormal defecation process which results the pain presence of hard dehydrated fecal matter in the rectum. म्हणजे जे अनवॉन्टेड मटेरियल आहे एक्सक्रीशन आहे ते काय होणार आहे तर हार्ड होणार आहे. हार्ड झाल्यामुळे काय अपियर होणार आहे तर स्टमकमध्ये किंवा इंटेस्टाईनमध्ये पेन अपियर होणार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण तर कॉन्स्टिपेशन म्हणतो. ऑफिशियल डेफिनेशन बघूया कॉन्स्टिपेशनची. Constipation may be defined as having fewer than 3 bowel movements per week. म्हणजे वीक मध्ये फक्त आणि फक्त 3 टाइम्सच एक्सक्रीशन होणार आहे. म्हणजेच एक्सक्रीशन रेट काय झाला तर कमी झाला. और एक्सपिरियन्सिंग द हार्ड स्टूल अँड दॅट इज हार्ड स्टूल पासिंग इज अ पेनफुल प्रोसेस. मग जर एखादी गोष्ट आहे ठीक आहे किंवा जे अनवॉन्टेड मटेरियल आहे ते खूप जास्त हार्ड झालंय आणि ही आर्टरी आहे किंवा हे जे ल्युमेन आहे इंटेस्टाईनचं आणि हे इथे स्टक झालंय मग ते पुढे पास नाही होते. वाय? बिकॉज देअर इज डिहायड्रेशन इज ऑकर्ड अँड दॅट्स वाय दे कॉजेस द पेन. आता आपल्याला काय बघायचंय तर कॉन्स्टिपेशन म्हणजे काय समजलं. ठीक आहे. काहीतरी हार्ड मटेरियल आहे ते स्टमक मध्ये तसंच राहतं आणि त्याच्यामुळे पेन अपियर होतात. But which are the factors or which are the causes to cause the constipation? First one is dietary fibers. Less fluid intake, exercise can cause the constipation. मग कधी कधी बघा काही लोकांच्या डाएटमध्ये फायबर इंटेकचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते खूप कमी असतं. मग फायबर काय करतात हे जे हार्डनिंग ऑफ द स्टूल झालं होतं ना ते इझिली मूव्ह करायला हेल्प करतात. मग दिस इज अ मेन कॉज ऑफ द कॉन्स्टिपेशन. Then less intake of the fluid and exercise also cause of the constipation. Sometimes some medical conditions also cause the constipation. हा मग बघा एक एक्झाम्पल देते तुम्हाला. आपण आजारी पडतो ठीक आहे. आजारी पडल्यावरती डॉक्टर आपल्याला टॅबलेट देतात आणि त्या टॅबलेट डायजेस्ट होण्यासाठी मेटाबोलाइज होण्यासाठी पण वॉटरची रिक्वायरमेंट असते. मग जर ही ड्रग आहे आणि ही ड्रग मेटाबोलाइज होण्यासाठी जर सगळं वॉटर गेलं तर काय होणार आहे डिहायड्रेशन होणार आहे. मग डिहायड्रेशन झालं की जे स्टूल आहे ते स्टमक मध्ये खूप वेळ राहणार आहे किंवा एक्सक्रीशन रेट आहे एक्सक्रीशन मटेरियल आहे ते स्टमक मध्ये खूप वेळ राहणार आहे आणि पेन अपियर होणार आहे. दिस इज अ इंट्रोडक्शन ऑफ द कॉन्स्टिपेशन. In this slide, we will study the anatomy of digestive system. Which are the accessory parts of digestive system? Mouth, esophagus, stomach. This is pancreas. This is a small intestine. This is a descending colon of large intestine. This is a sigmoid colon, rectum, and the anus. And here, this is a liver. This is a liver. Liver secretes the bile juice. Gallbladder. Gallbladderचं काम काय तर जे बाईल ज्यूस आहे ते रिलीज करायचं आणि स्टोअर करायचं. दिस इज अ डिओडेनम. दिस डिओडेनम डिरेक्टली अटॅच टू स्मॉल इंटेस्टाईन. जेजुनम एरिया, असेंडिंग कोलॉन. दिस इज अ डिसेंडिंग कोलॉन. दिस इज अ इलियम पार्ट, केसियम अँड दिस इज अ अपेंडिक्स. दीज आर द एक्सेसरी पार्ट्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके. मग आता आपल्याला काय बघायचंय तर आपण जे लर्न केलं ना कॉन्स्टिपेशन म्हणजे काय तर हार्डनिंग ऑफ द स्टूल और द डिलेड पॅसेज ऑफ द स्टूल. म्हणजे खूप वेळ किंवा खूप टाइमसाठी जे अनवॉन्टेड मटेरियल आहे ते स्टमकमध्येच अक्युमुलेट होऊन राहतं. ते कसं तर ते आपण डायग्राम मधून बघूया. ओके. मग असं इमॅजिन करा की आपण फूड घेतोय किंवा एखादा पर्सन फूड घेतोय आणि ते फूड माउथ मध्ये चिविंग केल्यावरती त्या माउथ मध्ये चिविंग केल्यानंतर ते जे फूड पार्टिकल आहेत ते कुठे येतात तर इसोफेगस मध्ये येतात. कुठे येतात इसोफेगस मध्ये येतात. इसोफेगस मधून ते कुठे आले तर स्टमक मध्ये आले. मग लिव्हरनी काय केलं बाईल ज्यूस सिक्रेट्स केला, गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट्स केला आणि जे फूड पार्टिकल होते इथले ते डायजेस्ट झाले. मग स्टमक मध्ये जे सोडियम मिळालं किंवा जे कॅल्शियम मिळालं किंवा जे मॅग्नेशियम मिळालं मॅग्नेशियम मिळालं ते स्टमक मध्ये काय झालं तर ऍब्सॉर्ब झालं. ओके. तर स्टमक मध्ये काय झालं
ॲब्सॉर्ब झालं. फूड होतं किंवा जे रिमेनिंग फूड होतं ते परत स्टमकमधून कुठे येणार आहे, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येणार आहे. मग स्मॉल इंटेस्टाईन पण काय करते, तर ॲब्सॉर्प्शन करते व्हिटॅमिन्सचं, न्यूट्रिएंट्सचं, मिनरल्सचं आणि जे अनवॉन्टेड मटेरियल राहिलेलं आहे किंवा जे आता ज्याची गरज आता बॉडीला नाहीये, ते स्मॉल इंटेस्टाईनमधून कुठे जातं, तर लार्ज इंटेस्टाईनमध्ये. मग लार्ज इंटेस्टाईनमधून नॉर्मल पेशंटमध्ये काय होतं, लार्ज इंटेस्टाईनमधून ते जे अनवॉन्टेड मटेरियल आहे ते एक्सक्रीट होतं. पण कॉन्स्टिपेशन केसमध्ये काय होणार आहे, तर आपण असं इमॅजिन करूया, ते जे स्टूल आहे किंवा अनवॉन्टेड मटेरियल आहे ते इथेच काय झालंय, तर कलर चेंज करते. इथेच काय झालंय, तर ॲक्युम्युलेट झालंय किंवा इथे स्टिक झालंय, पुढे जातच नाहीये. मग जर इथे हार्डनिंग झालं किंवा इथे हार्डनिंग झालं, तर ह्या आजूबाजूच्या ज्या एरिया आहे त्याचं काय होणार आहे, स्वेलिंग होणार आहे, डिहायड्रेशन होणार आहे, पेन अपियर होणार आहेत, ॲब्डोमिनल क्रॅम्प्स येणार आहेत, एक्सेट्रा. किंवा सिंपल तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. आपल्या घरात छोटंसं बाळ असतं, ठीक आहे. मग त्याचं फीडिंग झाल्यानंतर त्याला उभं करतात. का? तर त्याच्या पोटामध्ये किंवा त्याच्या स्टमकमध्ये कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून. मग त्याने ढेकर दिला, की ते जे आहे ती जी डायजेशन प्रोसिजर आहे ती ऑटोमॅटिकली किंवा इझिली होते. आली लक्षात अॅनाटॉमी ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. अँड नेक्स्ट स्लाइड इज कॉजेस ऑफ कॉन्स्टिपेशन. मग कुठले कुठले कॉजेस आहेत कॉन्स्टिपेशनचे, तर फर्स्ट वन इज डायटरी. तर First one is a dietary choices. Second one is dehydration, physical inactivity, medications, and the medical conditions. Some medical conditions also cause the constipation. मग which are the dietary choices? मग आपण बघतो काही जे पर्सन्स आहेत ते काय करतात, तर लो फायबर इनटेक करतात अँड दिस लो फायबर इनटेक हार्डन दी stools. Second one is dehydration. सम पर्सन टेक इनसफिशियंट फ्लुइड इनटेक किंवा त्यांच्या बॉडीमध्ये जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत, सोडियम असेल, कॅल्शियम असेल किंवा मॅग्नेशियम असेल, त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होतं. किंवा फॉर एक्झाम्पल आपण असं इमॅजिन करू की ही आर्टरी आहे आणि ह्या आर्टरीमध्ये कंटिन्युअस सोडियम कॅल्शियम मूव्ह होतात, पण आपण जर वॉटरच नाही घेतलं, वॉटर इनटेकच कमी केला, तर हे जे सोडियम कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होणार आहे. And that process leads the constipation or the hardening. Exercise stimulates the digestion. ओके, मग असं आपण इमॅजिन करूया की हे दोन पर्सन्स आहेत, 1 आणि 2. हा जो 1 नंबरचा पर्सन आहे तो काय करतो, तर रेग्युलर एक्सरसाइज करतो. मग रेग्युलर एक्सरसाइज केलं की त्याच्या स्टमकमध्ये प्रॉपर डायजेशन प्रोसेस होणार आहे. का होणार आहे प्रॉपर डायजेशन? ड्यू टू द एक्सरसाइज जे सगळे ज्युसेस आहेत ते नॉर्मल सिक्रेट्स होणार आहेत आणि त्याचं जे एक्सक्रीशन रेट आहे किंवा ते जे स्टूल आहे ते इझिली एक्सक्रीट होणार आहे. पण सेम याच पर्सनमध्ये देर इज नो फिजिकल ॲक्टिव्हिटी अँड दॅट्स वाय हार्डनिंग ऑफ द स्टूल. मग इथे प्रॉपर डायजेशनच नाही होणार आहे किंवा गॅस्ट्रिक ज्यूसच सिक्रेट्स नाही होणार आहे. मग गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट नाही झाले की ॲबनॉर्मल डायजेशन लीड्स द कॉन्स्टिपेशन. दॅट्स वाय दिस इज कॉज ऑफ द कॉन्स्टिपेशन. Then next one is medications. Mug sometimes certain medicines can cause the constipation. Some medical conditions, for example, irritable bowel syndrome, diabetes, or the hypothyroidism are also cause of the constipation. Next one is signs and symptoms of the constipation. First one is a digestive discomfort. Second one is hemorrhoid, fecal impaction, intestinal blockage, poor nutrient absorption, and last one is impact on mental health. These are the signs and symptoms of the constipation. मग आता आपण कॉजेस बघितले, कॉन्स्टिपेशन म्हणजे काय बघितलं, पण आपल्याला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे की दिस नोन ॲज अ कॉन्स्टिपेशन और दिस पर्सन इज सफरिंग फ्रॉम कॉन्स्टिपेशन. दॅट्स वाय देर इज सम साइन्स अँड द सिम्पटम्स. डायजेस्टिव्ह डिस्कम्फर्ट. मग डायजेस्टिव्ह डिस्कम्फर्ट होतं म्हणजेच फर्स्ट वन इज डायजेस्टिव्ह डिस्कम्फर्ट. मग त्याच्या नावातच आहे बघा, डायजेस्टिव्ह डिस्कम्फर्ट म्हणजे डायजेशन प्रॉपर होत नाही किंवा डिस्कम्फर्ट अपियर होतोय. And this digestive discomfort produces the bloating, cramping in the stomach and the abdominal pain in the stomach.
Why this bloating, cramping, or abdominal pain is occurred? Because there is buildup of the gas, and these gas produces the bacteria and break down the undigested food particle. किंवा मी तुम्हाला एक एक्झाम्पल काढून दाखवते, मी एक डायग्राम काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल. इथे काय आहे, तर हे ऑलरेडी इथे स्टूल आहे. हा जो आहे तो स्टूल ऑलरेडी तिथे आहे किंवा वेस्ट मटेरियल इथे प्रेझेंट आहे. मग या वेस्ट मटेरियल 2 किंवा 3 दिवसांपेक्षा जास्त टाइम लार्ज इंटेस्टाईनमध्ये जर वेस्ट मटेरियल राहिलं तर काय प्रोड्यूस होणार आहे? गॅस. मग गॅस प्रोड्यूस झाला की हा जो गॅस आहे, हा जो वेस्ट मटेरियल मधला जो गॅस आहे तो काय करणार आहे, तर बॅक्टेरिया प्रोड्यूस करणार आहे. बॅक्टेरिया प्रोड्यूस करणारे, and these bacteria break down the undigested food. These bacteria break down the undigested food and produces the pain. That's why the first sign is a digestive discomfort. Second is hemorrhoids. Sometimes hemorrhoids suffered person applying a pressure. Okay, applying a pressure on the blood vessels and bleeding is occur. And this pressure applied, pressure is applied. That's why there is painful swelling of the veins is occur. This condition is very harmful. Next one is a fecal impaction. In fecal impaction, it is a chronic constipation. मग fecal impaction होतं म्हणजे काय होतं, तर अनवॉन्टेड जे मटेरियल आहे किंवा वेस्ट मटेरियल आहे ते हार्डन होतं आणि ते लॉंगर टाइमसाठी इंटेस्टाईनमध्ये अक्युमुलेट होतं. मग ह्याच्यासाठी काय रिक्वायर्ड असते, तर सर्जरी रिक्वायर्ड असते. नेक्स्ट वन इज इंटेस्टायनल ब्लॉकेज. मग मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवते किंवा इथे पण आहे बघा. this is a large intestine and या लार्ज इंटेस्टाईन मध्ये हे जे स्टूल आहे ते लॉंगर पिरियड साठी इथे आहे. मग इथे ब्लॉक असल्यामुळे ते पुढे जाऊच शकत नाहीये. दॅट्स वाय इथे पुढे जाऊ शकत नाहीये. दॅट्स वाय दिस इंटेस्टायनल ब्लॉकेज कंडिशन इज ट्रीटेड ओनली with the help of surgery. Next one is poor nutrient absorption. Constipation reduces the nutrient absorption. For example, vitamin A, D, E and K. आता हे सगळे विटामिन्स आपल्या बॉडीला रिक्वायर्ड आहेत. पण काय होतं, तर खूप वेळ इंटेस्टाईनमध्ये किंवा खूप जास्त टाइम वेस्ट मटेरियल जर इंटेस्टाईनमध्ये राहिलं तर जे फूड आपण घेतो त्या फूडमधून आपलं जे स्मॉल इंटेस्टाईन आहे किंवा स्टमक आहे ते विटामिन ए, डी, ई, के ॲब्सॉर्ब करू शकणार आहे का? नाही करू शकणार आहे. दिस इज द साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ द कॉन्स्टिपेशन. अँड लास्ट वन इज अ इम्पॅक्ट ऑन मेंटल हेल्थ. म्हणजेच काय, तर दिस कॉन्स्टिपेशन इज व्हेरी सिरियस अँड सिव्हिअर कंडिशन. These constipation not only affect on the physical health but it also affect on the mental health. It leads the discomfort in person and this discomfort converted into anxiety or depression. These are the signs and symptoms of constipation. Next is a basic treatment for कॉन्स्टिपेशन. मग विच आर द बेसिक ट्रीटमेंट्स. मग नॉर्मल वाटतंय की कधी कधी बेड रिडन पर्सन आहेत किंवा आजी आजोबा आहेत त्यांच्यामध्ये कधीतरी कॉन्स्टिपेशन झालं तर काय करणार आहे आपण, डॉक्टरकडे तर घेऊन जायचंच आहे. पण बेसिक ट्रीटमेंट काय, तर इन्क्रीज द फायबर इनटेक. मग फायबर काय करतात, तर वॉटर कंटेंट इन्क्रीज करतात स्टमक मधला आणि बल्क इझिली पास होतं. मग कुठल्या फूडमध्ये फायबर्स आहेत, तर फर्स्ट इज अ more fruits, vegetables, whole grains and legumes bring into your diet. This is a first treatment. Second one is stay hydrated. Drink plenty of water throughout the day. जर प्रॉपर इलेक्ट्रोलाइट्स, जर आर्टरीमध्ये प्रॉपर सोडियम असेल, कॅल्शियम असेल किंवा सगळे इनऑर्गॅनिक सॉल्ट्स नॉर्मली सिक्रेट्स होत असतील किंवा ॲब्सॉर्ब होत असतील तर कॉन्स्टिपेशन होणार आहे का? नाही होणार आहे. देर इज नो कॉन्स्टिपेशन. दॅट्स वाय ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. देन रेग्युलर एक्सरसाइज का करायची, तर ते जे सगळे डायजेशन होण्यासाठी जे ज्युसेस लागतात ते जे ज्युसेस लागतात ते नॉर्मल सिक्रेट्स होतात. त्याच्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज इज ऑल्सो ट्रीटमेंट. Next one is a routine bowel habits. Establish regular times for the bathroom visits. These are the basic treatment for
कॉन्स्टिपेशन. नेक्स्ट वन इज, आता आपण काय काय बघितलं रे, तर कॉजेस बघितले, साइन सिम्पटम्स बघितले, कॉन्स्टिपेशन म्हणजे काय बघितलं, ॲनाटॉमी बघितली. पण आपल्याला कुठल्या फूडमध्ये किंवा फ्रुट्समध्ये, व्हेजिटेबल्समध्ये हाय रिच फायबर आहेत हे माहिती असायला पाहिजे. मग फर्स्ट वन इज अ फ्रूट. मग कुठल्या फ्रूटमध्ये हाय फायबर्स आहेत, तर फर्स्ट वन इज ॲपल अँड द पियर्स. व्हेजिटेबल्स कुठले, ब्रोकोली अँड कॅरेट इन्क्लूड्स द मोर फायबर. Whole grains मध्ये brown rice and oatmeal have a high fibers. And last one is the legumes, that is beans, lentil is also have the, or it is a rich source of fiber. Move towards the very important part of today's topic, that is classification of drug. मग जी कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट आहे त्याचे मेन किती क्लासेस आहेत, तर 4 क्लासेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट वन इज बल्क फॉर्मिंग. तुम्ही म्हणाल की पुढचे क्लासेस प्लॅन का आहेत किंवा ब्लर का करून ठेवलेले आहेत, तर तुमच्या लक्षात यावं म्हणून. सेकंड क्लास इज स्टूल सॉफ्टनर. थर्ड क्लास इज स्टिम्युलंट पर्गेटिव्ह, शॉर्टमध्ये लिहिते. आणि लास्ट क्लास इज अ ऑस्मोटिक पर्गेटिव्ह. ओके, मग आता आपण या स्लाइडमध्ये कुठला क्लास डिटेल स्टडी करणार आहे, तर फर्स्ट वन इज बल्क फॉर्मिंग एजंट. मग बल्क फॉर्मिंग एजंट म्हणजे काय, तर जे डायटरी फायबर्स आहेत किंवा जे डाएटमधून आपण डेली त्यांना इंटेक करू शकतो, दॅट एक्झाम्पल्स आर ब्रॅन, सिलियम, इसाबगुला और द मिथाइल सेल्युलोज. मग तुम्ही बघा, हे जे इसाबगुला आहे ते जर एका ग्लासमध्ये तुम्ही घेतलं आणि थोडंच घेतलंय आणि वॉटर फुल घेतलंय, तर ते इसाबगुला पूर्ण फुलफिल होणार आहे किंवा स्वेल होणार आहे अँड स्वेल होणार आहे. मग ही जी आर्टरी आहे आणि इथे काय झालंय, तर स्टूल ॲक्युम्युलेट झालंय. मग त्याचं बल्क इन्क्रीज होईल का, म्हणजे बल्क इन्क्रीज झालं म्हणजे त्याचं रिलॅक्सेशन होणार आहे आणि इझिली ते जे वेस्ट मटेरियल आहे ते आउट होणार आहे. ठीक आहे, दिस इज अ बेसिक मेकॅनिझम. मी तुम्हाला इथे शॉर्टमध्ये सांगितलंय, आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहे. नेक्स्ट क्लास इज स्टूल सॉफ्टनर. मग याच्या नावातच आहे, स्टूल म्हणजे काय, वेस्ट मटेरियल. मग कुठले स्टूल सॉफ्टनर्स आहेत, तर डॉक्युसेट्स अँड द लिक्विड पॅराफिन इज द स्टूल सॉफ्टनर. मग ते काय करतात, तर स्टूल सॉफ्ट करतात. थर्ड क्लास इज अ स्टिम्युलंट पर्गेटिव्ह, अँड दिस स्टिम्युलंट पर्गेटिव्ह हॅव अ 4 subclasses, that is first one is organic irritant, second one is anthraquinone, third one is 5-HT4 antagonist, and fourth one is a fixed oil. Organic irritants example phenolphthalein, bisacodyl and sodium picosulfate. Anthraquinone example Senna cascara sagrada. अँड 5-HT4 अगोनिस्टचं एक्झाम्पल काय, तर टेगासिरॉइड. आणि फिक्स्ड ऑइलमध्ये कुठले हर्बल ड्रग आपण यूज करतो, तर कॅस्टर ऑइल्स. अँड लास्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट क्लास ऑफ द कॉन्स्टिपेशन ट्रीटमेंट इज ऑस्मोटिक पर्गेटिव्ह. मग विच आर द एक्झाम्पल, मॅग्नेशियम सॉल्ट, ऑल द मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, that is milk of magnesia, sodium potassium tartarate and the lactulase. These are the drugs used to treat the constipation. लक्षात ठेवणारे, तर कॉन्स्टिपेशन ट्रीट करण्यासाठी एकतर लॅक्झेटिव्ह वापरतात आणि पर्गेटिव्ह वापरतात. ओके, मग लॅक्झेटिव्हचं काम काय, तर तुम्हाला माहिती आहे लॅक्झेटिव्हचं डेफिनेशन सेमी सॉलिड्स असतात आणि हे जे पर्गेटिव्ह आहेत ते वॉटरी असतात. मग स्टमकमध्ये सेमी सॉलिड कंटेंट क्रिएट करून इझिली रिमूव्ह करतात एक्सक्रीशन, आणि हे काय करतात, तर एक्स्ट्रा वॉटर सिक्रेट करतात आणि ते जे स्टूल आहे ते आउट करतात किंवा एक्सक्रीट करतात. आता या स्लाइडमध्ये आपण काय बघणार आहे, तर मेकॅनिझम ऑफ द ॲक्शन. दीज ड्रग्ज आर अ हायड्रोफिलिक म्हणजे काय, तर वॉटर लविंग. दे लव्स टू वॉटर. They shows the osmotic action. They also shows the osmotic action. This is a very simple and basic mechanism. These drug maintain the water balance or the electrolyte balance. म्हणजे H2O आणि इलेक्ट्रोलाइट जे आहे ते काय करतात, तर मेंटेन करतात. मग जर हायड्रोफिलिक पण आहेत, ऑस्मोटिक पण आहेत आणि H2O आणि इलेक्ट्रोलाइटला पण मेंटेन केलं, तर कोलनची साईज जी आहे ही आधी एवढीच होती, ती केवढी होणार आहे रे, लार्ज होणार आहे. आणि इथलं जे हार्ड मटेरियल होतं ते इथून इझिली रिमूव्ह होणार आहे. मग इथे बघा,
इट इज अ हायड्रोफिलिक ऑर द ऑस्मोटिक ॲक्शन रिटेनिंग म्हणजेच काय तर मेंटेनिंग. इट मेंटेन्स द water and the electrolytes in the intestinal lumen, and it also increases the volume of colonic content and make it easily propel. म्हणजे ही जी होती ना इंटेस्टाईन, ही छोटीच होती आधी, पण त्यांनी काय केलं, बल्कचा जो कंटेंट होता, स्टूलचा जो कंटेंट होता, त्याची साईज इन्क्रीज केली आणि इझिली रिमूव्ह झालं. ठीक आहे. देन इट ऑल्सो इनिबिटिंग द सोडियम पोटॅशियम एटिपेज ऑफ द व्हीलस सेल, अँड दिस व्हीलस सेल्स आर प्रेझेंट इन स्मॉल इंटेस्टाईन. ह्या व्हीलस सेल ज्या आहेत त्या कुठं प्रेझेंट आहेत, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. आपल्याला माहिती आहे फंक्शन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन काय होतं, तर ॲब्सॉर्प्शन होतं व्हिटॅमिनचं, न्यूट्रिएंट्सचं, मिनरल्सचं. पण काय झालंय, तर स्मॉल इंटेस्टाईन मधल्या व्हीलस सेलचं इनहिबिशन झालंय. मग त्या व्हीलस सेल सोडियम पोटॅशियम एटिपेज करणार आहेत का, ॲब्सॉर्ब करणार आहेत का, तर नाही करणार आहेत. दॅट्स वाय दे इम्पेरिंग द इलेक्ट्रोलाइट अँड वॉटर. मग फॉर एक्झाम्पल हा जो एरिया आहे इथे वॉटर नाही पाहिजे, ठीक आहे, किंवा ऑलरेडी आपल्या स्टमकनी काय केलंय किंवा स्मॉल इंटेस्टाईननी काय केलंय, लार्ज इंटेस्टाईननी काय केलंय, या स्टूल मधलं सगळं वॉटर ॲब्सॉर्ब करून घेतलंय आणि हा स्टूल जो आहे तो हार्ड झालाय आणि म्हणून तो बाहेर येत नाहीये. मग this cell inhibit the sodium potassium and ATPase, and that's after that inhibition it also impairing the electrolyte and water absorption. And last one is it also stimulating the adenyl cyclase in the Krebs cell. मग adenyl cyclase कुठे प्रेझेंट आहेत आपला, तर these Krebs cells are present in stomach. They are present in स्टमक. मग त्यांचं काम काय आहे क्रिप्स सेलचं, तर कंटिन्युअस काय करायचं, रिन्युअल करायचं आणि रिपेअर करायचं. मग त्यांनीच काय केलं, त्यांना समजलं, त्या ड्रगला समजलं की काय झालंय, तर तिथे रिन्युअलची किंवा रिपेअरिंगची गरज आहे. मग त्यांनी लगेच वॉटर कंटेंट आणि इलेक्ट्रोलाइट सिक्रिशन इन्क्रीज केलं किंवा मेंटेन केलं. म्हणजे बघा काही ड्रग काय करतायत, तर बल्कचं कंटेंट वाढवण्यासाठी इलेक्ट्रोलाइटला मेंटेन पण करतायत, रिटेन पण करतायत, आणि काही काय करतायत, तर जे इलेक्ट्रोलाइट्स आहे किंवा जे वॉटर आहे ते त्याची जी ऍक्शन आहे ती इनहिबिट पण करतायत. Okay, this is a simple and very interesting mechanism. Now in this slide we will study the definition of laxatives and the purgatives. What is mean by laxatives? Laxatives means elimination of soft semi-solid stool, or laxatives are a substance that loosens the stool and increase the bowel movement. मग परत इथे तुम्हाला डायग्राम दाखवते, हे लुमेन आहे, इथे काय झालंय, हार्डनिंग झालंय. पण जर लॅक्झेटिव्ह घेतला तर काय झालं, तर हे जे स्टूल होतं ते लूज झालं. ओके, लूज झालं आणि इझिली रिमूव्ह झालं बाय टेकिंग द लॅक्झेटिव्ह ड्रग. देन सेकंड क्लास इज पर्गेटिव्ह अँड विच प्रोव्हाइड्स द मोर वॉटरी इव्हॅक्युएशन. ह्या ड्रग काय करतात, तर स्टमकला स्टिम्युलेट करतात किंवा त्याला सांगतात खूप जास्त H2O ची गरज आहे. मग स्टमक लगेच काय करतं, तर H2O किंवा वॉटर तयार करतं किंवा वॉटर ॲब्सॉर्ब करतं फूड मधलं, आणि ते जे स्टूल होतं ते इझिली विथ द हेल्प ऑफ वॉटर रिमूव्ह होतं. ओके, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स मध्ये दोनच टाईपच्या ड्रग फक्त ट्रीटमेंटसाठी वापरतात, दॅट इज लॅक्झेटिव्ह अँड दॅट इज सेकंड वन इज अ पर्गेटिव्ह. लेट स्टार्ट्स विथ द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन विथ एक्झाम्पल. मग पहिला क्लास कुठला होता आपला, तर बल्क फॉर्मिंग एजंट. मग बघा आता ह्याच्या नावातच आहे का रे, काय केलं, तर बल्क फॉर्म केलं. म्हणजे एवढं स्टूल होतं किंवा एवढंच अनवॉन्टेड मटेरियल होतं ते त्यांनी काय केलं, तर बल्क फॉर्म केलं आहे का, बल्क फॉर्म. मग विच आर द बल्क फॉर्मिंग एजंट, दॅट इज डायटरी फायबर्स, ब्रँड, सिलियम, प्लांटॅगो, इसाबगुला अँड द मिथाइल सेल्युलोज. मग मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं मगाशी, तुम्ही इसाबगुल जर पाण्यात टाकला, इसाबगुला जर पाण्यात टाकला तर तो थोड्या वेळाने स्वेल होतो किंवा तो बल्क फॉर्म करतो. मग इथे आर्टरीमध्ये किंवा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, लार्ज इंटेस्टाईनमध्ये इथे काय आहे, तर बल्क आहे. इथे काय आहे, तर वेस्ट मटेरियल आहे. मग त्या वेस्ट मटेरियलची साईज काय केली, इन्क्रीज केली, म्हणजेच रिलॅक्सेशन झालं आणि इझिली विथ द हेल्प ऑफ वॉटर, आणि इकडून कंटिन्युअस वॉटर पण येणार आहे. ओके, वॉटर पण असणार आहे, अँड दिस वॉटर पुश दिस वेस्ट मटेरियल अँड गेट एक्सट्रेटेड ऑर गेट आउट फ्रॉम द बॉडी. दिस इज अ सिम्पल बेसिक मेकॅनिझम, तुम्हाला इथे समजावं म्हणून सांगितलंय.
बघा आता, दीज आर लुमिनली ऍक्टिव्ह. मग ही जी स्मॉल इंटेस्टाईन आहे किंवा लार्ज इंटेस्टाईन आहे, ह्याच्यामध्ये हा जो एजंट आहे किंवा सबगुला आहे ते कसे आहेत रे, तर लुमिनली ऍक्टिव्ह. हायड्रोफिलिक मीन्स व्हॉट, वॉटर लविंग. अँड इनडायजेस्टिबल व्हेजिटेबल फायबर. आता इथे इनडायजेस्टिबल का दिलंय, तर बघा, फॉर एक्झाम्पल फूड झाल्यानंतर त्या पर्सननी ड्रग घेतली. मग घेतल्यानंतर स्टमक मध्ये एवढे सारे ज्युसेस आहेत. मग ती जी ड्रग आहे ती इथेच डायजेस्ट झाली तर चालणार आहे का, नाही. ती कुठे जायला पाहिजे, तर स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जायला पाहिजे. ओके, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पण ऍब्सॉर्प्शन नाही झालं पाहिजे. मग लार्ज इंटेस्टाईन मध्ये जायला पाहिजे. मग लार्ज इंटेस्टाईन मधून जिथे कुठे स्टूल आहे तिथे ती जाणार आहे आणि तिथून ती काय करणार आहे, तर ते स्टूल बल्क फॉर्म करून एक्सक्रीट करणारे किंवा पास करणारे. दॅट्स वाय इज नोन ॲज अ इनडायजेस्टिबल व्हेजिटेबल फायबर. म्हणजे त्या स्टमक मध्ये डायजेस्ट होत नाहीत म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, इनडायजेस्टिबल व्हेजिटेबल फायबर. ते स्टिम्युलेट्स द पेरिस्टाल्सिस मुवमेंट. मग आता त्यांनी काय केलं, अजून इथे स्टिक झाली होती. ओके, इथे स्टिक झालं होतं हार्ड मटेरियल, पण त्यांनी पेरिस्टाल्सिस केलं म्हणजेच मूव्ह केलं. इथून ते कुठे आलं, इकडे आलं आणि एक्सक्रीट झालं व्हेरी इझिली. Which are the dose of the isabgula or the bulk forming agent? This drug taken only with the water and effect appears within 1 to 3 days. म्हणजे एखाद्या पर्सननी जर इसाबगुला किंवा मिथाइल सेल्युलोज घेतलं तर 1 to 3 days नंतर पेरिस्टाल्सिस मुवमेंट जी आहे ती काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. देन ब्रँड पावडर ऑर द हस्क इज ऑल्सो स्प्रिंकल ओव्हर द स्ट्यूड फूड. म्हणजे फूडवरती एखादा पेशंट नॉर्मल कॉन्स्टिपेशननी सफर होते आणि त्याच्या फूडवरती जरी फक्त ह्या ड्रग स्प्रिंकल केला तरी पण दे शोज द पेरिस्टाल्सिस मुवमेंट or they soften the stool. Second class is a stool softener. Which are the example of stool softener? Docusets, dialkyl sodium sulfosuccinate and the liquid पॅराफिन. मग ह्याच्या पण नावातच आहे, व्हेरी सिम्पल मेकॅनिझम. ते जे हार्डन झालेलं स्टूल होतं ते काय केलं तर सॉफ्ट केलं. ते काय केलं, सॉफ्ट केलं. हिअर इज हार्डनिंग. ऑलरेडी हार्डनिंग होतं आणि तुम्ही काय घेतलं, एखाद्या पेशंटला डॉक्युसाइड ड्रग दिलात, लगेच त्यांनी काय केलं रे, तर सॉफ्टनिंग ऑफ द केलं. मग सॉफ्ट झाल्यानंतर इझिली काय होणार आहे, बॉडीमधून रिमूव्ह होणार आहे. मग बघूया मेकॅनिझम. बघा, इट इज अ अनायोनिक सर्फॅक्टंट लॅक्झेटिव्ह. स्टूल सॉफ्टनरलाच काय म्हणतो, तर अनायोनिक सर्फॅक्टंट लॅक्झेटिव्ह. व्हाय अनायोनिक सर्फॅक्टंट लॅक्झेटिव्ह, तर या ज्या अनायोनिक सर्फॅक्टंट लॅक्झेटिव्ह असतात त्या काय करतात रे, तर जे पण वेस्ट मटेरियल आहे किंवा अनवॉन्टेड मटेरियल आहे, ते डर्ट आहे, ते काय करतात, रिमूव्ह करतात. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, तर अनायोनिक सर्फॅक्टंट आहेत. इट अगेन लुमिनली ऍक्टिव्ह एजंट. मग जर स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाईन मध्ये ह्यांनी यांची ऍक्शन दाखवली पाहिजे, दाखवतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, लुमिनली ऍक्टिव्ह एजंट. ओके, अँड दिस अनायोनिक सर्फॅक्टंट ऑल्सो इन्क्रीजेस. These anionic surfactants soften the stools by decreasing the surface tension of fluids in the बाउल. मग जे फ्लुइड प्रेझेंट होतं किंवा जे वॉटर प्रेझेंट होतं बोवेलमध्ये, त्याची जे सरफेस टेन्शन आहे ते काय केलं, रिड्यूस केलं किंवा डिक्रीज केलं आणि स्टूल जे काय होतं ते इझिली रिमूव्ह केलं. दॅट्स वाय इट्स नोन ॲज अ स्टूल सॉफ्टनर. In this slide, we study the dose of stool softener drug, 100 to 400 mg orally per day, and it is a mild laxative. Which are the side effects? Absorb, hence it is non-toxic. Bitter in taste. It can cause nausea, cramps, abdominal pain also occur. Hepatotoxicity is also occur after the prolonged use. Next example of stool softener is liquid paraffin. मग liquid paraffin काय करतो? It is also luminally active agent. It is pharmacologically inert mineral oil. It is a fecal lubricant and stool softener, and it retards the water absorption from the stool. म्हणजे ह्या आर्टरीमध्ये किंवा ह्या ज्या लुमेन एरियामध्ये काय पाहिजे, तर लुब्रिकेशन पाहिजे, ऑइल पाहिजे. जर ऑइल असेल तर काय होणार आहे, इझिली हा जो पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहे किंवा जे हार्ड मटेरियल आहे ते रिमूव्ह होणार आहे. डोस, इट इज गिवन ॲज अ 50 to 30 ml per day at the bedtime. Which are the side effects? It is not palatable. It is given emulsified form or with the juice, and it leads deficiency of vitamin A, D, E and
K, and it also delays the healing of fistula. मग फिस्टुला कॉन्स्टिपेशनच्या नंतरची फिस्टुला इज अ व्हेरी क्रॉनिक अँड सिव्हिअर कंडिशन. मग त्या केसमध्ये आपण ही जी ड्रग आहे ना लिक्विड पॅराफिन ती देऊ शकत नाही. नेक्स्ट क्लास इज ऑस्मोटिक पर्गेटिव्ह. मग विचारते एक्झाम्पल ऑफ ऑस्मोटिक पर्गेटिव्ह. मग पर्गेटिव्हचं काम काय होतं आपण मग अशी बघितले काय करतात तर मोर वॉटर इव्हॅक्युएशन म्हणजे मोर वॉटर प्रोड्यूस करतात आणि ते जे स्टूल होतं ते रिमूव्ह करतात किंवा अनवॉन्टेड मटेरियल काय करतात रिमूव्ह करतात. मग मॅग्नेशियम सॉल्ट सल्फेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, सोडियम सल्फेट अँड सोडियम phosphate, sodium potassium tartarate, lactulose and the polyethylene glycol. These are the example of osmotic purgatives. मग मेकॅनिझम काय osmotic purgatives तर all osmotic purgatives acts on the small intestine as well as the large intestine. Saline purgatives are soluble in inorganic salt and which increases the fecal bulk. म्हणजे त्यांनी काय केलं तर जे बल्क होतं फिकलचं किंवा अनवॉन्टेड मटेरियलचं ते इन्क्रीज केलं. कसं तर बाय मेंटेनिंग द वॉटर बाय ऑस्मोटिक इफेक्ट अँड इन्क्रीजिंग द पेरिस्टाल्सिस मुवमेंट. मग बघा ही जी आहे ना ही जी लार्ज इंटेस्टाईन आहे असं आपण इमॅजिन करू. मग इथे जे वॉटर होतं ते ऑलरेडी काय केलं रिटेन केलं. मग रिटेन केल्यामुळं काय झालं तर ते जे स्टूल होतं ते इझिली मूव्ह झालं आणि इझिली रिमूव्ह झालं. त्याला काय म्हणतो आपण ऑस्मोटिक purgative. And this osmotic purgative or this magnesium salts releases the cholecytokinin, and this cholecytokinin also improves the or stimulates the peristalsis movement. Peristalsis म्हणजे काय तर movement. And last is a irritant purgative, and these irritant purgatives have the three classes: anthraquinone, senna, cascara, aloe, organic irritant, phenolphthalein, bisacodyl and sodium picosulfate, fixed oil, castor oil. आता हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे. ठीक आहे. मग इरिटंट पर्गेटिव्हचं दुसरं नाव काय तर स्टिम्युलंट पर्गेटिव्ह म्हणतो आपण. ही सोपी नाव आहे. तुम्ही काय करणार आहे तर 1-2 वेळा लिहिणार आहात. ओके म्हणजे तुमच्या लक्षात राहील. मग मेकॅनिझम बघूया इरिटंट पर्गेटिव्हचं तर त्याच्या नावातच आहे. काय केलं त्यांनी तर इरिटंट्स आहेत म्हणजे जर लार्ज इंटेस्टाईन आहे किंवा स्मॉल इंटेस्टाईन आहे तिथे काय केलं त्यांनी इरिटेशन किंवा इरिटंट ऍक्शन प्रोड्यूस केली. आणि हे जे इरिटंट पर्गेटिव्ह आहे ते काय करतात तर इट स्टिम्युलेट्स द पेरिस्टाल्सिस. दे ऑल्सो स्टिम्युलेट द कोलोनिक इलेक्ट्रोलाइट अँड फ्लुइड सिक्रिशन म्हणजे त्यांनी स्टिम्युलेट केलं की इंटेस्टाईनला किंवा लार्ज इंटेस्टाईनला सांगितलं की इलेक्ट्रोलाइट्स मेंटेन करा किंवा जे वॉटर ते जे वॉटर आहे त्याचा रेट वाढवा बाय अल्टरिंग द ऍब्सॉर्प्टिव्ह अँड सिक्रेटरी ऍक्टिव्हिटी ऑफ द म्युकोसल सेल. And dose of the irritant purgatives is 50 to 25 mg at bedtime. And which are the side effects avoided in lactating mother? Acidic urine is formed and abdominal cramps and the nausea. These are the side effects of stimulant purgatives or the irritant purgatives. आले लक्षात सगळ्यांच्या? खूप छान आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. क्लासिफिकेशन पण तुमच्या लक्षात राहणार आहे. क्लासिफिकेशनसाठी मी तुम्हाला एक सांगते काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही तर बॉस BOSS. थँक्यू एव्हरीवन. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.